सहाय्यक कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या सेवार्थ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी जो हा एक स्तुत्य उपक्रम सहाय्यक कृषी अधिकारी टीमने सुरू केला आहे। या उपक्रमामध्ये मी सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचे भगिनींचे मी सर्वांचे स्वागत करतो। सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। मी डॉक्टर भूषण बिबवे आज तुमच्याशी डाळिंब प्रक्रिया उद्योग आणि यातून मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी या विषयावर आज तुमच्याशी चर्चा करण्यासाठी उपस्थित आहे। विषयाकडे वळण्याआधी मी माझा परिचय करू देऊ इच्छितो। मी डॉक्टर भूषण रत्नाकर बिबवे, मूळचा मी अहमदनगर जिल्ह्यातला सोनई गावचा। अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई गावचा। मी शास्त्रज्ञ म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषद न्यू दिल्ली याच्या अंतर्गत येणाऱ्या सिफेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अबोहर पंजाबमध्ये मी इथे शास्त्रज्ञ म्हणून ॲग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंग म्हणजेच कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी या विषयामध्ये मी तिथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज जो आपल्याला विषय दिला गेला आहे, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कोविड-19मुळे सध्याची जी स्थिती आहे ती खूपच शेतकऱ्यांची, उद्योजकांची, सर्वांची स्थिती जी खालावलेली आहे। त्या अनुषंगानेच जेव्हा सहाय्यक कृषी अधिकारी ग्रुपने, टीमने, जमदाडे सरांनी मला जेव्हा या व्याख्यानमालेसाठी मला आमंत्रित केलं, तेव्हा त्यांनी हा विषय मला घेण्यासाठी यांनी आग्रह केला। कारण त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या आगामी काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना ज्या प्रक्रियेची, ज्या तंत्रज्ञानाची गरज आहे त्याच्यावरती आपण जास्तीत जास्त याच्यामध्ये फोकस केला पाहिजे। आणि त्या अनुषंगाने मी असा प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त जी माहिती शेतकऱ्यांना हवी असते, जशी प्रक्रिया उद्योग कसा, त्याच्यासाठी भांडवल कुठून उपलब्ध करायचं, त्याच्यासाठी मशिनरी कुठून आणायच्या, याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देण्याचा एक छोटासा माझा प्रयत्न असेल। परिचय एक थोडासा करून देतो मी। डाळिंब हे सांगण्याआधी मला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी शास्त्रज्ञ म्हणून अबोहरमध्ये हॉर्टिकल्चर क्रॉप प्रोसेसिंग डिव्हिजनमध्ये इथे मी कार्यरत आहे। आणि इथे आम्ही वेगवेगळ्या मशीन ज्या मार्केटमध्ये म्हणजे ज्या समस्या असतात शेतकऱ्यांच्या आणि ज्यांची नितांत गरज असते, तर असंच एक माझा सध्याचा जो संशोधनाचा विषय आहे तो आहे हिरव्या जो मटर असतो, हे जे वाटाणे म्हणतात, त्याचे दाणे काढायचं जे मशीन असतं ते मी इथे बनवलं आहे। लवकरच आगामी 1-2 महिन्यामध्ये त्याचं पेटंट झाल्यानंतर हे शेतकऱ्यांच्या सेवार्थ आम्ही एक उपलब्ध करून देणार आहोत। दुसरी गोष्ट, दुसरा जो प्रोजेक्ट मी इथे हँडल करतो आहे तो आहे एक लिची जे असतो, तर लिचीचे जे गुठली असते, एक लिची हे एक असं फळ आहे, नॉर्थ इंडियामध्ये ते फळ घेतलं जातं आणि त्याची गुठली जी असते, जी बी असते, ती काढण्यासाठीचं मी त्याच्यावर संशोधन करतो आहे। विषयाकडे वळूया। परिचय डाळिंबाचा। डाळिंब तसं भारतातलं हे फळ नाही आहे, हे इराणवरून आलेलं फळ आहे आणि भारत तरीही यामध्ये जगामध्ये एक अग्रगण्य देश आहे आणि याच्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मांमुळे याला मार्केटमध्ये खूप चांगली डिमांड आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की डाळिंब उत्पादनामध्ये महाराष्ट्र देशामध्ये सर्वप्रथम आहे। म्हणजे महाराष्ट्राला पोमग्रेनेट बास्केट ऑफ इंडिया असंही म्हटलं जातं, कारण जे भारतातलं जे टोटल जे उत्पादन आहे, जे उत्पन्न आहे, जे प्रोडक्शन आहे, त्याच्या आपण 60 ते 70%, 65 ते 68% हा आकडा आहे, पण जनरली 65 ते 70% आपण प्रोडक्शन एकटा महाराष्ट्र घेतो आणि महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, गुजरात, आंध्र हे इतरही राज्य आहे जे डाळिंब उत्पादनामध्ये आहेत। ॲपेडा ने ॲग्रिकल्चर एक आपली कम्युनिटी एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे, त्यांनी 2001 असं एस्टिमेट सांगितलं, एक अंदाज सांगितला होता की 2025पर्यंत डाळिंब खालचं जे लागवडीचं क्षेत्र आहे ते 7.5 लाख हेक्टर होण्याचा अंदाज आहे 2025पर्यंत। म्हणजे हे उत्पन्न या काळामध्ये 10 पटीने हे उत्पादन वाढेल आणि जी निर्यात आहे, जी एक्सपोर्ट आहे, ती 7 पट वाढण्याची त्यांनी एक अंदाज वर्तवला होता। म्हणजेच
जर आपण इथे एक्सपोर्ट वाढवली आणि त्याची जे बाकी जे लोकल जे उरतात जे त्याची जर आपण प्रोसेसिंग आणि व्हॅल्यू ॲडिशन केलं तर फ्युचरमध्ये पोमोग्रॅनेट इंडस्ट्री भारतामध्ये एक मोठ्या प्रमाणावरती निर्माण होण्यासाठी याची मदत होणार आहे. आणि डाळिंबामध्ये मी मगाशी सांगितलं की खूप सारे अन्न औषधी गुणधर्म असतात, जसे फ्लेवोनॉइड्स असतात, अँथोसायनिन जो त्याचा रंग असतो, त्याची जी बी असते, खूप अशा व्हरायटी ज्याच्यामध्ये बी खूप हार्ड असते, पण त्या बीमध्ये सुद्धा एक प्युनेसिक नावाचं एक ॲसिड असतं जे एक आपल्यासाठी अँटी डायबेटिक असतं, अँटीऑक्सिडंट असतं, कॅन्सरला ते थांबवू शकतं, अँटी इन्फ्लेमेटरी असतं, म्हणजे त्याचे खूप असे गुणधर्म आहेत. याच्या व्यतिरिक्त अल्कलॉइड्स असतात आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. आणि जर खनिजांचा विचार केला तर त्यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम, क्लोरीन यासारखे विविध खनिजांचं याच्यामध्ये संतुलन आहे. तर याचे जे जस्ट मिनिट, हॅलो, ठीक ठीक, सॉरी. डाळिंबापासून आता मी हे जे सांगितलं, जे विविध अँटीऑक्सिडंट्स वगैरे असतात, तर याच्यापासून आपल्या आरोग्याला काय फायदा आहे, तर हे मी जो माझी स्लाईड दिसत असेल त्याच्यामध्ये दिसतच असेल की हे एक सुपरफूड आहे. सुपरफूड ही एक मार्केटिंग कन्सेप्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, आपल्या स्वास्थ्यवर्धक, न्यूट्रिशनली पण बेनिफिट देतं आणि लो कॅलरी, म्हणजे म्हणून याला एक सुपरफूड म्हटलं जातं. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, हृदयासाठी हे खूप चांगलं आहे. आणि विशेष म्हणजे हे गोड असून सुद्धा याच्यामुळे आपली जी ब्लड शुगर आहे ही कमी केली जाते, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवला जाऊ शकतो. फ्री रॅडिकल्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये असे काही मॉलिक्युल्स असतात जे आपले जे सेल्स असतात डॅमेज करतात, त्यांनासुद्धा हे बाहेर काढण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि खास करून आजकाल आपण नेहमीच ऐकतो आहे की आपली जी इम्युनी सिस्टीम आहे, रोगप्रतिकारक क्षमता खूप वाढवण्याची गरज आहे. तर हे एक खूप चांगलं फळ आहे ज्याने आपली रोगप्रतिकारक क्षमताही वाढू शकते. याच्या व्यतिरिक्त स्लो डाऊन एजिंग म्हणजे जे म्हातारपण येतं किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे पडणं, चेहऱ्यासाठीही किंवा आपल्या स्किनसाठी हे खूप चांगलं फळ आहे. हेच एक थोडक्यात मी एक चित्रात्मक तुमच्यासमोर ठेवलं आहे की हे कर्करोग विरोधी गुण आहे, याच्यामध्ये प्रतिकारक क्षमता वाढवते, हृदयरोगासाठी चांगले, त्वचा रोग, आरोग्य रोग, प्रजनन आरोग्यासाठी म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी सुद्धा हे एक चांगलं फळ आहे. आणि याच्या आपण जर पाहिलं, जे आपल्याला दिवसाला जे व्हिटॅमिन सी जे टोटल आपल्याला बॉडीला लागतं त्याच्या 12% व्हिटॅमिन सी हे आपल्याला हे फळ देतं. आता क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला, भारतामध्ये मी 2010 ते 2018-19-20चा डाटा तुमच्यासमोर ठेवला आहे. तुम्ही बघू शकता की 107,000 हेक्टरपासून आज आपण 262,000 हेक्टरपर्यंत आज वाटचाल चालली आहे आणि ही वाढते. आणि याचाच एक याचा इम्पॅक्ट झाला आहे, याचा जो प्रभाव झाला आहे तो आपल्या उत्पादनावर झाला आहे. 743,000 मेट्रिक टनपासून आज आपण 3,034 मेट्रिक टनापर्यंत आज आपण पोहोचलो आहे. म्हणून भारत एक जगातला एक अग्रगण्य देश आहे जिथे डाळिंबाचं खूप जास्त उत्पादन घेतलं जातं. आता हे झालं उत्पादनाचा भाग किंवा प्रोडक्शनचा भाग. आता एक्सपोर्टकडे बघूया. मी मगाशी सांगितलं की आपली एक्सपोर्ट वाढत चालली. मागे मला वाटतं 26 मे रोजी श्री गुणवंत गरड साहेबांनी निर्यातक्षम डाळिंब उत्पादन म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करायची त्याच्याबद्दल एक खूप छान इथे याच फोरमवरती, याच प्लॅटफॉर्मवरती एक खूप छान लेक्चर दिलं. त्याच्यामध्येच एक माझी थोडीशी एक मी ॲड करू इच्छितो की 30.16,000 मेट्रिक टनपासून आज आपण 47.34 मेट्रिक टनपर्यंत आज आपण पोहोचतो आहे. म्हणजे आपली एक्सपोर्टही वाढते. आता ही जी तुम्हाला स्क्रीन दिसते याच्यानंतरची समोर, जो पूर्ण चौकोन दिसतोय तो पूर्ण भारताचं क्षेत्रफळ समजा तुम्ही, आणि त्यातला जो निळा पट्टा दिसतोय तो महाराष्ट्राचा आहे. म्हणजे बघा तुम्ही की पूर्ण क्षेत्राच्या अर्ध्याच्या वरती आज आपण महाराष्ट्र डाळिंब उत्पादनात उतरलं आहे. आणि त्याच्या खालोखाल कोण आहे आपल्या मागे? गुजरात आहे, कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे, आंध्र प्रदेश आहे. म्हणजे हे एक चित्रण यासाठी आहे की आपल्याला समजलं पाहिजे की आपण कुठे आहे आज. आणि जो त्याच्या आतमध्ये जो गोल मी एक चित्र दाखवलं आहे, जे पिक्चर दाखवलं आहे, ते दर्शवतं आहे की आपलं त्यातलं प्रोडक्शन किती. हा जो आहे तो एरिया, जो चौकोन आहे तो एरिया आहे. आणि त्याच्या आतमध्ये जो गोल दिला आहे मी, तो त्याच्यामध्ये निळा जो भाग दिला आहे तो बघा महाराष्ट्राचा 62.91 2017चा डाटा आहे. आणि हा वाढतो आहे अजून. त्याच्या खालोखाल गुजरातचा 16% वाटा आहे, कर्नाटकाचा 9.43% याच्यामध्ये वाटा आहे. वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध राज्यांमध्ये घेतल्या जातात. त्याचं
जे वेगवेगळ्या व्हरायटीज घेतल्या आता हे एक सिनारिओ मी याच्यासाठीच दिला आहे की काही व्हरायटी बघतोय आपण की खूप कॉमन आहे, म्हणजे सगळ्या राज्यांमध्ये आहेत, काही वेगवेगळ्या आहे. म्हणजे जसं पंजाबमध्ये वगैरे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी येतात, कर्नाटक, आंध्र, त्यातल्या भगवा, गणेश, आराक्ता या कॉमन व्हरायटीज. पण या व्हरायटीज वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या आहे, त्याच्यामुळे प्रोसेसिंगचा जो प्रोटोकॉल बनवला जातो तोही थोडासा त्याच्यामध्ये चेंजेस येतात. आणि आता आपण बघतोय की भारतात जो डाळिंबाचा जो आपला फ्लॉवर रेग्युलेशनचा काळ, जे बहार असतात, आंबे बहार, मृग बहार आणि हस्तबहार, तर बघतोय की आता आपल्याकडे आंबे बहार येणार, म्हणजे आपल्याला या नियोजनामध्ये उतरण्याची गरज आहे. हा एक बिझनेस लाईन जो वृत्तपत्र आहे त्याचं एक कटिंग मी इथे लावलं आहे. मागच्या वर्षीचंच हे कटिंग आहे. त्याच्यामध्ये सांगितलं आहे की जे डाळिंबाचे जे रेट होते ते 50 ते 70% डाऊन मागच्या वर्षी व्हायला सुरुवात झाली होती, जेव्हा अचानकपणे राजस्थान आणि गुजरातमधून डाळिंब येण्यासाठी सुरुवात झाली होती. आता ही स्थिती मागच्या वर्षी होती. मागच्या वर्षी आपल्यावर कुठलं संकटही नव्हतं. आता या वर्षी जर आपण बघायला गेलो, कोविडचं संकट, टोळधाडीचं संकट, म्हणजे अशा वेगवेगळ्या संकटांमधून शेतकरी आज शेतकरीच काय, बाकी जनता देखील त्याच्यामधून परेशान आहे. पण तरीही मागच्या वर्षी प्राइजेस कमी झाल्या होत्या, म्हणजे यावर्षी काय होईल याचा एक अंदाज तुम्हाला येऊ शकतो. आणि याचा मेन प्रॉब्लेम होईल एक्सपोर्टला, कारण एक्सपोर्ट जाईल की नाही यामध्ये शेतकरी आणि मोठमोठे जे फार्मर ग्रुप हे सुद्धा आजकाल म्हणजे त्यांच्यामध्ये डायलेमा, म्हणजे एक भ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे की पुढे काय, आणि त्याचं उत्तर सध्या आपण या घडीला देऊ शकत नाही. तर प्रोसेसिंगकडे वळण्याची गरज काय आहे, त्याआधी मी एक थोडक्यात हे जे तुमच्या समोर 2 पिक्चर आहे याच्यामध्ये 2 व्यक्ती दाखवल्यात. एक आहेत हेमंत वागचौरे नाशिकचे, एक आहेत विरसा सिंग हे इथले पंजाबचे. तुम्ही बघा, आपण विचार करतो की प्रोसेसिंग करायला मॅन पॉवर नाही, भांडवल नाही, वगैरे वगैरे भरपूर कारणे असतात खूप लोकांकडे. हा जो मुलगा आहे हेमंत वागचौरे, हा नाशिकचा आहे, वय असेल 25 ते 30. हा आमच्याकडे नाशिकमधून स्वतः 25 ते 30 किलो डाळिंब याने स्वतः उचलून, म्हणजे रेल्वेने तो आमच्याकडे आला ट्रेनिंग घेण्यासाठी. म्हणजे त्याच्यासाठी ती एक इगर होती, त्याच्यामध्ये एक जिद्द होती की मला काहीतरी करायचं आहे, प्रोसेसिंगमध्ये करायचं आहे. आणि आजच्या घडीला तो पोमेगा नावाचा एक ब्रँड उतरवला आहे त्याने मार्केटमध्ये. तर आणि हे जे दुसरं आहे विरसा सिंग आहे, यांचं वय 65 ते 70. आपण विचार करतो की या वयात आपण रिटायरमेंट होण्याच्या याच्यात असतात सर्व, पण त्यांना आता हा बिझनेस चालू करायचा आहे. त्यांनी सध्या आवळ्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे, कारण त्यांच्या इथे 3 एकर आवळ्याची बाग आहे. फक्त सांगायचा हेतू हाच की ही फक्त एक जिद्द आहे मनामध्ये की काहीतरी करून दाखवायचं आहे फक्त. आणि त्यांचा हेतूही असाच आहे की आपल्याला हे आपले जे फळ आहे हे वाया नाही घालवायचं. त्यासाठी त्यांनी ते प्रोसेसिंगमध्ये, कारण त्यांना माहिती आहे की एकदा त्याच्यामध्ये प्रॉफिट यायला सुरुवात झाली तर त्याच्यानंतर त्यांचे जे नातू आहे, त्यांचे जे ग्रँडचिल्ड्रन्स आहे ते त्याच्यामध्ये उतरणार, ही त्यांना एक गॅरंटी आहे. त्यामुळे ते यामध्ये उतरत आहे. तर हा झाला आपल्या जिद्दीचा भाग. आता वळूया याच्या प्रोसेसिंगकडे. डाळिंबामध्ये जर पाहायला गेलं तर 50% त्याच्यामध्ये साल असते, 40% त्याच्यामध्ये दाणे असतात आणि 10% बिया असतात. आणि जो दाणा, जो अरील म्हणतो आपण, त्याच्यामध्ये 85% पाणी असतं, 12 ते 16% त्याच्यामध्ये शुगर्स आणि बाकी जे मेटाबोलाइट्स, जे मगाशी मी अँटीऑक्सिडंट वगैरे सांगितले होते, त्यांचं हे प्रमाण असतं. हे मी प्रमाण का सांगतोय, कारण साल, दाणे आणि बिया यांची तिन्हींची वेगवेगळी प्रोसेसिंग आपण करू शकतोय. याचं जे प्रमाण आहे हे जर जनरली काय होतं की आपण साल फेकून देतो, पण त्याचीसुद्धा प्रोसेसिंगची प्रोटोकॉल डेव्हलप झालेला आहे. आता डाळिंबाच्या मूल्यवर्धित, ही जी तुमच्यापुढे एक स्लाईड आहे, जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही डाळिंबाचे जे मूल्यवर्धित उत्पादन आहे. मी काही त्याच्यामध्ये एनलिस्ट केलेले आहेत. तुम्ही बघू शकता की डाळिंब म्हटलं की आपल्या समोर येतो ते रसरशीत त्याचे लाल रंगाचे दाणे, म्हणजे फ्रेश कन्झम्पशन. याला टेबल पर्पज असंही म्हटलं जातं सायंटिफिक लँग्वेजमध्ये. म्हणजे आपण जास्तीत जास्त, मला वाटतं महाराष्ट्रामध्येही मी बघितलं आहे की टेबल पर्पज याचा जास्तीत जास्त यूज आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर आताच्या स्थितीला आपण बघितलं, जर डाळिंब जास्तीत जास्त दिवस पडून राहायला लागला तर ते न करता आपण त्याच्या मूल्यवर्धनाकडे, त्याच्या व्हॅल्यू ॲडिशनकडे वळालो तर काय काय बनवू शकतो. तर एक तर आहे मिनिमली प्रोसेस अरील, म्हणजे न्यूनतम. हे सर्वांचे मी तुम्हाला एक थोडक्यात प्रक्रिया कशी करायची आणि त्यासाठी मशीनी कुठली लागणार हे तर सांगणारच आहे. ज्यूस बनवू शकतो, RTS म्हणजे पिण्यालायक बिवरेज असतं हे, अनारदाना, हाजमोला, हे याचे वेगवेगळे उपयोग, मूल्यवर्धित उत्पादन आहेत.
आणि याच्या व्यतिरिक्त नॉन ट्रॅडिशनल म्हणजे या व्यतिरिक्त जे इतर उत्पादन आहे, जसे त्याची रिंड असते, जी साल असते, त्याच्यापासून पावडर बनवली जाते, त्याच्या बियांपासून ऑइल बनवलं जातं. तर हे असे वेगवेगळे त्याचे इतरही उपयोग आहेत. हा त्याचा प्रोसेस फ्लोचार्ट मी दाखवला आहे की जर फळ काढलं, त्याच्यापासून दाणे काढले, तुम्ही जी ग्रीन हिरव्या रेषा बघताय, तर हिरव्या रेषा फक्त अरीलचं जे प्रोडक्शन, अरील म्हणजे जे दाणे असतात त्याचं प्रोडक्शन, त्याचं जेव्हा आपण त्याचं एक्स्ट्रॅक्शन करतो त्याची प्रोसेसिंगबद्दल मी तिथे दाखवलं आहे. त्याच्यापासून आपण ज्यूस बनवू शकतो, कॉन्सन्ट्रेट, सिरप, म्हणजे हे जास्तीत जास्त टार्गेट असतं. पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं, अरील्सपासून इतरही उत्पादनं घेतली जाऊ शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त रिंडपासूनही बघा, तुम्ही रिंडपासूनही तिला आपण जेव्हा सुकवलं तर पावडर आणि माउथवॉश बनवू शकतो. आता जेव्हा ज्यूस काढला त्याच्यानंतर जे पोमेस उरला, जो दाणा उरला किंवा जो गर उरला, त्याच्यापासूनही आपण सीड ऑइल काढू शकतो किंवा हाजमोला त्याच्यापासून बनवू शकतो. जी पहिले मी सांगितलं होतं न्यूनतम प्रक्रिया केलेले डाळिंब म्हणजे मिनिमली प्रोसेस फूड, प्रोसेस्ड डाळिंब. तर जनरली आपण बघतो की डाळिंब सोलल्यानंतर आपण घरामध्ये एक जास्तीत जास्त 2 फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही 2 दिवसामध्ये त्याला खातो. पण इंडस्ट्रीमध्ये असं चालत नाही. 1 किंवा 2 दिवसामध्ये तुमचा माल जाईलच असं शक्यता म्हणजे खूपच कमी असते. तर त्याच्यासाठी ही न्यूनतम प्रक्रिया, न्यूनतम म्हणजे कमीत कमी प्रक्रिये थ्रू याची शेल्फ लाईफ वाढवली जाते. हा जो तुमच्यासमोर एक प्रोसेस फ्लोचार्ट दाखवला आहे की ही कशी केली जाते, तर तुम्ही बघू शकता की पहिली जी स्टेप आहे ती वॉशिंगची. म्हणजे ते दाणे घेतल्यानंतर आपण तो जो फळ घेतले त्याला ते आपण वॉश केलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यातले दाणे काढले जातात, एक्स्ट्रॅक्शन ऑफ अरील्स म्हणजे त्याचे दाणे काढले जातात. जेव्हा आपल्याकडे ते दाणे मिळतात त्यांनाही धुवावं लागतं, कारण आपल्या हाताचा मळ किंवा त्या सालीनं लागलेला मळ त्याला लागू शकतो. त्याच्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड हे नाव तुम्ही आत्ता कोविडच्या ज्या घटनांमध्ये ऐकतच असाल, सॅनिटाईज करण्यासाठी त्याने त्याला वॉशिंग केली जाते. नंतर एक चांगल्या पाण्यामध्ये त्याला धुतलं जातं आणि त्याच्यापासून जे नंतर धुतल्यानंतर जे त्याच्यावरती सरफेस मॉइश्चर आहे, जे वरचे ते त्या दाण्यांवरती जे पाणी असतं ते त्याच्यातून काढलं जातं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याला ट्रीटमेंट दिली जाते, 5% सिट्रिक ॲसिड आणि ॲस्कॉर्बिक ॲसिड, आणि मग त्याला पॅक केलं जातं. पॅकिंगसाठी मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे NRC प्रोमोग्रॅनेट म्हणजे राष्ट्रीय संशोधन केंद्र सोलापूर, बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती असेल की हे असे केंद्र आपल्या सोलापूर जे एक राष्ट्रीय तराचं एक जे संशोधन केंद्र आपल्याकडे आहे. आणि यांनी याच्या A to Z म्हणजे सर्व त्याची ABCD जे म्हणतो ना आपण, की त्याच्या प्रत्येक पार्टचं पासून काय केलं जाऊ शकतं याच्यासाठी त्यांनी संशोधन केलं, त्याच्यापासून विविध उत्पादनं बनवले. हा सुद्धा एक त्यांच्याच टेक्नॉलॉजीचा एक भाग. याच्यावरती काम भरपूर ठिकाणी झालं. हा जो पहिला फोटो आहे हा तिथलाच आहे. त्यांनी त्याला मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंगमध्ये त्यांनी पॅक केलं. ह्या प्रकारचं ते मशीन असतं आणि त्याला ते मशीन 4 ते 7.5 लाख, आणि जर नॉर्मल पॅकिंग केलं तर एक 25,000 ते 1.5 लाखापर्यंत नॉर्मल ट्रे पॅकिंग येते. पण शेल्फ लाईफ जर वाढवायची असेल, जर 15-16 दिवस आपल्याला ते दाणे टिकवायचे असतील तर 4 ते 7 लाखापर्यंत हे मशीन आहे. आपण जसं चिप्समध्ये बघतो, आपण चिप्समध्ये हवा भरलेली असते, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी गॅस असतो, आपण म्हणतो की हवा आहे, पण ती हवा नसून त्याच्यामध्ये एक नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड किंवा ऑक्सिजन यांचं एक मिश्रण करून भरलेलं असतं, जेणेकरून त्याची जी शेल्फ लाईफ आहे, त्याची जी जीवनावधी ती त्याच्यापासून वाढते. आणि त्याचा जो रेट आहे मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता, 720 ते 1000 किलोपर्यंत हा रेट त्याचा असतो. आणि याची खूप डिमांड युरोप आणि नॉर्थ अमेरिकामध्ये याची खूप जास्त डिमांड आहे. दुसरा प्रोडक्ट आपण बघूया अनारदाना. अनारदाना म्हणजे जे सुकलेले दाणे तुम्ही इथे बघू शकता की पतंजली आणि MDH हे तर मी फक्त 2 चांगले ब्रँड, याच्या व्यतिरिक्त तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती बघितलं हजारो ब्रँड्सनी अनारदाना मार्केटमध्ये आणलेला आहे, विकलाही जातो आहे आणि त्यांना चांगली व्हॅल्यू भेटते. तुम्ही त्याचा रेट बघा, 500 ते 700 किलो म्हणजे सुकलेले दाणेसुद्धा मार्केटमध्ये विकत आहेत. अनारदाण्याची पावडर विकते, MDH विकतं आहे, 100 ते 125 रुपये 100 ग्रॅम पावडरसाठी विकतं आहे. आणि ह्याची प्रोसेस खूप सोपी आहे. याच्यामध्ये प्री ट्रीटमेंट केली तरीही चालते, किंवा याला ग्रीन हाऊस जो आपला सोलर टनेल ड्रायर असतो, किंवा तुम्ही याला सोलर कुकर्स टाईप जे असतात त्याच्यामध्ये त्याला वाळवू शकता, किंवा ट्रे ड्रायर असतं त्याच्यामध्ये याला 7 तास वाळवल्यानंतर त्याच्यामध्ये गडद लालपणा येतो, आंबटपणा येतो आणि तो दाणा सुकतो, तर त्याला अनारदाना असं बोललं जातं. हे ते ट्रे ड्रायर मी जे मगाशी बोलत होतो त्याची किंमत असते 50,000 ते 3 लाखापर्यंत. आणि सोलर ड्रायर 25,000पासून 5 लाख, म्हणजे जशी तुमची कॅपॅसिटी असेल, जसं तुम्हाला उत्पादन जसं घ्यायचं आहे त्या पद्धतीनेही तुम्ही तुमच्या प्लॅनसाठीही घेऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त आता वळूया आपण, जेव्हा आपण दाणे काढतो
जेव्हा आपण फ्रेश अरिल्स काढतो त्याच्यानंतर ज्यूस एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं. तर ज्यूस एक्स्ट्रॅक्शनसाठी पहिले जेव्हा फ्रूट कट केले जातात त्याच्यापासून अरिल सेपरेट केले जातात किंवा त्याचे जे दाणे असतात ते सेपरेट केले जातात. त्याच्यानंतर याच्यामध्ये त्याला स्क्रू हायड्रोलिक किंवा हायड्रोलिक प्रेसमध्ये त्यांना प्रेस केलं जातं आणि त्याला सेटलिंग केलं जातं, म्हणजे तसंच ठेवलं जातं. याला खूप जास्त प्रेस करण्याची गरज असते, कारण जेव्हा आपण त्याला खूप जास्त प्रेस करतो तर त्या बियांमधलंही ऑइल उतरू शकतं किंवा त्याच्यामध्ये टॅनिन्स असतात ज्याच्यामुळे कडवटपणा येतो, ते त्याच्यामध्ये उतरू शकतात. तर ते सुद्धा त्याच्यामध्ये त्याची क्वालिटी अफेक्ट करू शकतात. तर त्यांनी सांगितलं आहे की 100 PSI पास्कल ते जे मीटर असतं त्याच्यामध्ये तेवढं रिडिंग येते आणि तिथपर्यंतच तुम्ही त्याला दाबायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला फिल्टर केलं जातं, त्याला सेटल केलं जातं, जेणेकरून त्याच्यामध्ये जे सॉलिड्स असतात जे जनरली आपण बघतो की आपण कुठलंही ज्यूस घेतलं त्याच्यात काहीतरी जे घटक असतात ते सेटल झालेले असतात, म्हणजे बसलेलं असतं. मग आपण ती बाटली ठेवून दुसरी घेण्याचा प्रयत्न करतो, पण ॲक्च्युली हे कुठल्याही फ्रूट ज्यूसमध्ये हा गुणधर्म असतो की त्याच्यामध्ये जे सॉलिड्स असतात ते नेहमी सेटल होतातच. तर त्यासाठी सेटलिंग वगैरे केली जाते, सेपरेशन केलं जातं. मग त्या ज्यूसचं प्रिझर्वेशन, पाश्चरायझेशन, जसं आपण दूध तापवतो तशाच हे ट्रीटमेंट या ज्युसेससाठी ऑप्टिमाइज केल्या गेलेलं आहे आणि याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलं जातं, सोडियम बेन्झोएट नावाचं. मग त्याला बॉटल फिलिंग केली जाते आणि पॅकिंग केली जाते. आता हा पुढचा म्हणजे आपण डायरेक्ट ज्यूस पिऊ शकत नाही. बऱ्याचदा आवळ्याचाही ज्यूस आपण डायरेक्ट पिऊ शकत नाही, कारण तो गळ्याला जास्त पकडतो, तो म्हणजे आंबटपणा लागतो किंवा ते नाही पसंत, मार्केटमध्ये त्याला नाही एवढं हे केलं जातं डायरेक्ट. त्याच्याऐवजी हे RTS असतं. जसं आज आपण फ्रुटी पितो मार्केटमध्ये जाऊन, आपण आंब्याचा रस नाही पितो, ॲक्च्युली ती फ्रुटी असते, त्याला RTS रेडी टू सर्व बिवरेजेस म्हटलं जातं. तर रेडी टू सर्व बिवरेजेस बनवण्यासाठी NRC पोमग्रेनेट सोलापूर, जे मी तुम्हाला मगाशी सांगत होतो, त्यांनी 100 लिटर जर कॅपॅसिटीचा प्लांट त्यांनी बनवला प्रति घंट्यासाठी. त्याच्यासाठी बघा तुम्ही 20 लिटर ज्यूस पाहिजे, 70 लिटर पाणी, आणि हे सर्व बनवल्यानंतर तुम्हाला जवळपास 100 लिटर जेव्हा तुमच्याकडे बिवरेज बनवले जातात, RTS बनवलं जातं, तर त्याला 500 बॉटल्समध्ये पॅक केलं जातं. म्हणजे 200-200 ml ची एक बॉटल. ही एक बॉटल जनरली 15 ते 20 रुपयाला आरामात विकली जाते मार्केटमध्ये. म्हणजे तुम्हाला 10,000 रुपये त्याचे इकॉनॉमिक्स टर्ममध्ये जर बोलायचं झालं पैशाच्या भाषेमध्ये, तर 10,000 रुपये फक्त RTSच्याचं, म्हणजे 20 लिटर ज्यूसपासून तुम्ही 10,000 रुपयापर्यंत उत्पन्न जाऊ शकतं. आणि कॉस्ट बघा त्याची किती येते, 4,500 ते 5,000. म्हणजे सगळं मटेरियल कॉस्ट, ज्यूस कॉस्ट, लेबर कॉस्ट सगळं इथे पकडलं आहे. त्यांनी हे अंदाज एक दिला आहे इथे. त्यांनी याच्यावरती खूप संशोधनही केलं आहे. ह्या प्रकारचे त्यांनी बॉटल्ससुद्धा बनवलेल्या आहेत मार्केटमध्ये. याच्या व्यतिरिक्त जाम बनवला जाऊ शकतो, जेली. मी जास्त याच्यामध्ये डीप जात नाही, याची प्रोसेस प्रोटोकॉल तुम्हाला कुठेही भेटू शकते इतर ठिकाणी. मी फक्त मशिनरी आणि प्रक्रिया ॲस्पेक्टवरती तुम्हाला सांगू शकतो. ही जी प्रक्रिया मी मगाशी सांगत होतो, ज्यूस एक्स्ट्रॅक्शन झालं, त्याच्यानंतर त्याला तापवणं किंवा त्याची पाश्चरायझेशन केलं झालं, त्याच्यासाठी काय लागतं आपल्याकडे, स्टीम जॅकेटेड केटल. जेव्हा तुम्ही खूप जास्त ज्यूस घेता आणि तुम्हाला इंडस्ट्री टाकायची असेल तर एक 40,000पासून एक हे स्टीम जॅकेटेड केटल येतं. जसं खवा मार्केटमध्ये बनवण्यासाठी हे एखाद्या डेअरीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, हे जे भांडं असतं याला आतमध्ये स्टीम दिली जाते, ते तापतं आणि हे जे आहे हे ॲजिटेटर हे फिरत राहतं, म्हणजे ते चिटकत नाही आणि ते गरम होताना ते जळत नाही, तर ते हे ॲजिटेटर फिरत राहतं. तर जेव्हा हे ज्यूस तापवलं जातं त्याच्यानंतर त्याला थंड केलं जातं आणि हे सेमी ऑटोमॅटिक बॉटल फिलिंग मशीन जे 2 ते 3 लाखापर्यंत मार्केटमध्ये भेटतं. जेव्हा तुम्ही सुरुवात करत असाल प्लांटची तेव्हा तुम्ही मॅन्युअलीही त्याला भरू शकता. नंतर त्याची झाकण लावण्यासाठी बॉटल कॉर्किंग मशीन असतं, 8,500पासून त्याची सुरुवात आहे. किंवा जर तुम्ही जॅम बनवला तर त्याच्यासाठी लग कॅपिंग मशीन असतं, कारण जॅमची बॉटल तुम्ही बघितली असेल वेगळं झाकण असतं थोडंसं, तर ते झाकणसुद्धा बनवण्यासाठी मशीन मार्केटमध्ये आहे. 25,000पासून 40,000पर्यंत त्याची किंमत असते. पुढच्या प्रोडक्टकडे जाऊया आपण ज्यूस झालं, RTS पाहिलं, त्याच्यासाठी लागणाऱ्या मशिनरी पाहिल्या. खूप उपयोगी त्यांनी एक संशोधन करून एक प्रोडक्ट बनवला होता, पोमग्रेनेट वाईन. याची ही प्रोसेस प्रोटोकॉल इथे मी दिली आहे की त्यांनी एक एन्झाईम ट्रीटमेंट देतात, जेणेकरून हा जो असा ग्लासला जो स्पार्कलिंग कलर, म्हणजे असा डोळ्याला अट्रॅक्ट करणारा कलर जो येतो तो एन्झाईम ट्रीटमेंटमुळे येतो. आणि किण्वन प्रक्रिया केली जाते. जसं दही बनवण्यासाठी जी किण्वन फर्मेंटेशनही म्हणतो आपण त्याला, एक प्रकारे अनएरोबिक फर्मेंटेशन केलं जातं ईस्टच्या माध्यमातून इथे, आणि ही वाईन बनवली जाते. याचा प्रोसेस प्रोटोकॉल त्यांनी बनवला आहे. याच्याबद्दल त्यांनी टेक्नॉलॉजी ही मार्केटमध्ये उतरवलेली आहे. ज्याला सुरू करायचं असेल ते NRC पोमग्रेनेटमध्ये अप्रोच करू शकतं. हे बघा, मी मगाशी बोलत होतो की हे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स काढल्या आहेत.
यामध्ये एन्झाईम ट्रीटमेंट दिल्यावर एक चमकणारा कलर इथे आला आहे आणि याला नाही आलेला. म्हणजे या प्रकारे याची ही आणि त्यांनी ही जी मार्केटमध्ये जी उतरवली जो टेक्निक तिला ही ती बॉटल आहे NRCP म्हणजे NRC नॅशनल रिसर्च सेंटर प्रोमोग्रेनेट त्यांचा हा प्रोडक्ट आहे. आता याच्या सर्वच गोष्टींसाठी एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरून चाललो होतो की याचे दाणे काढायचे कसे. कारण सगळ्यात लेबरस म्हणजे ज्यांनी जनरली कोणी घरामध्येही डाळिंब सोलण्यासाठी त्रस्त होऊ शकतो, तर ही त्याच्यासाठी डाळिंबाचे जे दाणे काढायसाठी आमच्या इन्स्टिट्यूटने CFET जे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीने हे एक हँड टूल बनवलं आहे. हे भरपूर कृषी मेळ्यांमध्येही याचे पॉप्युलरेशन केलं गेलेलं आहे. याच्यामध्ये डाळिंब ठेवलं जातं आणि त्याला दोन्ही बाजूनी पकडून त्याला असं फिरवलं जातं म्हणजे दोन्ही हाताने या प्रकारे. तर त्याच्यामध्ये एक शेअरिंग ॲक्शन होते आणि ते डाळिंबाचे दाणे त्याच्यामधून वेगळे होतात. आणि हे झालं मॅन्युअल प्रोसेसमध्ये. हे स्वस्तात भेटतं, मार्केटमध्ये आहे, भरपूर ठिकाणी भेटूही शकतं किंवा आमच्या इन्स्टिट्यूटमधूनही आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. याच्याच कन्सेप्टवर पकडून आम्ही एक मशीनही बनवलं आहे पोमोग्रेनेट अरेल एक्स्ट्रॅक्टर. ते 3.5 ते 4 लाखाला हे मशीन मार्केटमध्ये अवेलेबल आहे. पुण्यामध्ये पद्मटेक इंजिनिअरिंग सिस्टीमकडे हे मशीन याची टेक्नॉलॉजी दिली, ते हे मशीन बनवून विकतात. त्याची इफिशियन्सी बघा 90 ते 94% म्हणजे इतके चांगले दाणे त्याच्यामध्ये निघतात आणि डॅमेज 1 ते 2% आहे. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की कमीत कमी डॅमेज दाणे डॅमेज होऊन हे दाणे काढले जातात ते. आणि असंच एक मशीन NRC सोलापूरमध्येही आमच्या एक बसवलं आहे. त्याचं त्यांनी थोडंसं मॉडिफिकेशन केलं. त्यांनी दाणे सेपरेट करण्याचं एक याच्यामध्ये एक ॲजिटेटर लावलं आहे. अशाच प्रकारे एक IIHR बँगलोर इथे एक हॉर्टिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च बँगलोरमध्ये. त्यांनीही एक मशीन बनवलं आहे. त्याची कॅपॅसिटी 80 किलो प्रति घंटा आहे. आणि याच अशाच एका वेगळ्या प्रिन्सिपलवर CSIR जम्मूमध्येही एक मशीन बनवलं आहे आणि हे मार्केटमध्ये म्हणजे या मशीन्स अवेलेबल आहे. आता हे जे दाणे काढले याच्यानंतर हे दाणे प्रेस करायचे म्हणजे याच्यापासून जे याच्यापासून ज्यूस काढायचं. तर त्यांना प्रेस करण्यासाठी स्क्रू प्रेस असतात. मी मगाशी जो प्रोसेस फ्लोचार्ट दाखवत होतो त्याच्यामध्ये मी हे नमूद केलं, मेन्शन केलं. स्क्रू प्रेस किंवा हायड्रोलिक प्रेस असते. स्क्रू प्रेस जनरली 25,000 पासून 5 लाखापर्यंत मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ही मॅन्युअली म्हणजे आपल्याला हा स्क्रू फिरावा लागतो आणि या छिद्र म्हणजे हा जो ड्रम आहे याच्यामध्ये दाणे भरले जातात, अरेल भरले जातात आणि वरतून जसं जॅक असतो गाडीचा जो उचलतो तर तसाच एक कन्सेप्ट आहे. स्क्रू त्याला दाबत नेतो आणि त्याच्यामधून ज्यूस निघतो. आणि याच कन्सेप्टवर हायड्रोलिक प्रेस म्हणजे हायड्रोलिक ताकद जी ऑइलची जी शक्ती यूज करून त्याच्यापासून ज्यूस काढला जातो. हे सर्व जे इक्विपमेंट मी तुम्हाला सांगतो ही पूर्ण फॅसिलिटी NRC पोमग्रेनेटमध्ये यांनी एक पूर्ण प्लांट लावलेला आहे. जे सेंटर मी मगाशीपासून सांगतो आहे सोलापूरमध्ये, त्यांनी ज्यूस सिरप किंवा RTS बनवण्यासाठी त्यांच्याकडे सेपरेट टँक आहेत, फिल्ट्रेशन युनिट आहे त्यांच्याकडे, पाश्चरायझेशन युनिट आहे, ज्यूस फिलिंग युनिट आहे. आणि त्यांनी हा जो प्लांट लावला 100 ते 150 लिटर प्रति घंट्याची याची कॅपॅसिटी आहे त्या प्लांटची. आणि हे फार्मर्सलाही अवेलेबल करून दिला जातो. त्यांना हे सगळं प्लांट लावण्यासाठी सगळे कोल्ड स्टोअर, त्याच्यासाठी फ्रूट वॉशर, हे जे मी मगाशी पोमग्रेनेट अरेल एक्स्ट्रॅक्टर सांगत होतो, हे सगळे मशीन्स सगळे इक्विपमेंट त्यांनी तिथे इस्टॅब्लिश केले आहेत. त्यांना 41 लाख याच्यामध्ये सेटअप करण्यासाठी लागलेलं आहे. आणि बऱ्याचशा मार्केटमध्ये कंपन्या जनरली बघितलं जातं की हे सांगितलं जातं की मार्केटमध्ये अवेलेबल पण कुठे आहे. तर हे मी थोड्याशा काही कंपन्या इथे दाखवल्या आहे. पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, तसेच कोलकात्यामध्ये या वेगवेगळ्या जे कंपन्या त्यांचे ॲड्रेस अशा खूप आहेत. तुम्ही जेव्हा इंडिया मार्ट, अलिबाबा साईट आहे, इंडिया मार्ट साईट आहे, तुम्ही नेटवर सर्च करताल की पोमग्रेनेट ज्यूस एक्स्ट्रॅक्शन प्लांट, फ्रूट ज्यूस एक्स्ट्रॅक्शन प्लांट किंवा पोमग्रेनेट अरेल एक्स्ट्रॅक्शन, स्टीम जॅकेटेड केटल, तर या खूप मशिनरी, खूप प्रकारच्या कंपन्या तिथे येतात. तुम्ही तिथं व्हिजिट जरी केलं, त्यांना क्वेरी टाकली तर ते स्वतः तुमच्याकडे ॲप्रोच करतात. आता ह्या ज्या मशिनरी मी मगाशी दाखवतो आहे त्यांनी एक छान व्हिडिओ बनवला आहे, तो मी तुम्हाला दाखवू इच्छितो. त्यांनी जो तिथे
ICAR NRCP has also designed and developed a high-output pomegranate processing plant. मिनिमली प्रोसेसिंग मी मगाशी सांगत होतो की Pre-treatment of pomegranate arils. त्यांना धुतलं जातं. ICAR NRCP is also conducting research on preparation of carbonated RTS beverages from pomegranate. हे कार्बोनेटेड म्हणजे जे आपण पेप्सी कोका-कोला तसं कार्बोनेटेड आणि ही वाईनची प्रोसेस. Sparkling pomegranate wine can be prepared by adjusting TSS levels in the pasteurized juice and fermenting it in an incubator or bioreactor using yeast culture. ICAR NRCP has invented a technology of preparation of pomegranate seed-based mouth freshener from a byproduct of pomegranate juice processing. Virgin pomegranate seed oil, extracted from fruits or seeds, is a very high-value product with demand in international markets. NRCP has filed a patent for extraction of virgin pomegranate seed oil with maintaining high-value bioactive compounds. Loaded with conjugated fatty acids, this oil has a vast array of health benefits. ऑइल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जो भुगा उरला, जो क्रश उरला, त्याच्यापासूनही त्यांनी कुकीज तिथे बनवलेले आहेत. प्रेझेंटेशनकडे वळूया पुढे. त्याच्यापासून जी मगाशी सांगत होतो की जेव्हा दाणे काढले जातात त्याच्यामध्ये जी पावडर उरते, जी साल उरतात, रिंड म्हणतात त्याला, त्याचेही खूप उपयोग आहे. जसं ते अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीऑक्सिडेटिव्ह आहे, वुंड हिलिंग म्हणजे जखम भरण्याची त्याच्यामध्ये क्षमता अशी प्रॉपर्टीज असते, कारण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन के असतात. तर हे दाणे हे जे पील असतं, हे जे साल असतं, याला एअर ड्राय केलं जातं 40 डिग्री सेल्सिअसला 48 तासांसाठी आणि त्याच्यापासून पावडर बनवली जाते. ती पावडर रिकव्हरी 13.5% ही पावडर रिकव्हरी येते आणि याच्यामध्ये खूप चांगलं सोर्स असतो बीटा कॅरोटीनचा, फॉस्फरसचा, कॅल्शियमचा आणि हे खाल्लंही जाऊ शकतं. म्हणजे याला जेव्हा प्युरिफिकेशन केलं जातं हे आपण खाऊही शकतो. आणि वेगवेगळ्या टूथ पावडरमध्ये सुद्धा ही टाकली जाते पावडर. ही जी पील पावडर प्रोडक्शनची जी प्रोसेस आहे, जी साल उरली होती ती त्यांनी वाळवली, ड्राईंग केली ट्रे ड्रायर्समध्ये. मध्ये जे वाळलेली साल असते ती त्यांनी ग्राइंड केली. ग्राइंड करून त्याच्यापासून एक पावडर, एक युनिफॉर्म साईज आली तर त्याला मार्केटमध्ये डिमांड आहे. आणि सीड एक्स्ट्रॅक्शनचं जे मी मगाशी बोलत होतो की ते जे पावडर, जे मगाशी दाणे उरले, म्हणजे सीड तुम्ही जेव्हा ज्यूस एक्स्ट्रॅक्ट केलं तेव्हा जे दाणे उरले ते दाणे त्यांनी वाळवले या ट्रे ड्रायरमध्ये, त्यांना ग्राइंड केलं म्हणजे बारीक केलं, त्याचं सरफेस एरिया वाढतो, छोटे छोटे होतात, त्याच्यामुळे त्याच्यातनं ऑइल चांगलं पटकन बाहेर येतो. आणि एक कोल्ड प्रेस ऑइल एक्स्ट्रॅक्शन अशी एक असते, त्याच्यातून हे ऑइल काढलं जातं. म्हणजे जे दाण्यांचं वजन आहे त्याच्या 25 ते 26% याच्यामध्ये ते ऑइल त्याच्यामध्ये असतं. हे बघा इथे ते सुकलेले दाणे, त्यांच्यापासून पावडर बनवली आणि हे ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं आणि अशा प्रकारे मार्केटमध्ये हे विकलं जातं. 1,500-2,000 हजार काही कॅपॅसिटी वाईज त्याची किंमत असते. हे महाग विकलं जातं आणि याचे कॅप्सूलही बनवले जातात. याच्यापासून जसे फिश ऑइलचे कॅप्सूल आजकाल लोक घेतात ओमेगा-3च्या, तशा याच्या कॅप्सूलही बनवू शकतो. याच्यापासून पावडरही बनवू शकतो जी आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये आपण टाकू शकतो. जर ही मशिनरीची आपण कॉस्ट पाहिले तर ट्रे ड्रायरला बघू शकता तुम्ही 50,000 पासून त्याची सुरुवात आहे. सीड ग्राइंडर जनरली वेगवेगळ्या रेंजचे येतात, 8,000 पासूनही मार्केटमध्ये चक्की भेटते, पण हे स्टील हॅमर मिल पाहिजे असते. आणि कोल्ड प्रेस 1.5 लाखापासून मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आता सालीला एक रंग असतो, त्या जो साल असते, रिंड असते, पील असते, त्याच्यामध्ये कलर असतो, जे लालसर थोडासा भगवा टाईपचा कलर असतो. तर जी डाळिंबाच्या सालीत जो रंगाचा स्रोत आहे त्याला ग्रेनोटोनिन म्हणतात, जे एक कंपाऊंड आहे, त्याच्यामुळं त्याला तो कलर आलेला असतो. आणि लिपस्टिक आणि कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये याला खूप डिमांड आहे, कारण आपण जनरली बघतो की हा जो कलर आहे आपण डाळिंब सोलताना कधी म्हणजे कपड्यापासून त्याला दूर ठेवतो, पांढरे कपडे घालत नाही, कारण तो कलर एकदा लागला तर तो निघत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये जे डाईज असतात, तर ते वॉटर एक्स्ट्रॅक्शन मेथड किंवा सुपर क्रिटिकल फ्लूइड एक्स्ट्रॅक्शन मेथड याचेही प्रोटोकॉल भरपूर ठिकाणी बनवले, NRC पोमोग्रेनेटमध्येही आहे.
तर तिथं तो जो कलर एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि त्यालाही मार्केटमध्ये चांगली डिमांड आहे. सांगायचा हेतू हाच की आपल्याला फक्त डाळिंबाचे दाणे काढल्यानंतर त्याचं ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करायचं नाही, फक्त त्याच्यापासून त्याचं जर कम्प्लीट युटिलायझेशन केलं प्रत्येक गोष्टीचं, तरच तुम्हाला त्याच्यापासून उत्पन्न काहीतरी फायदा होऊ शकतो. म्हणजे फक्त ज्यूस बनवलं, आता ही मार्केट डिमांडवर डिपेंड करतं कुठे कशी डिमांड असते. आणि आजकालच्या डिजिटल युगामध्ये फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही आपण विकतो. फेसबुकवरही एक कधी आपण ऑब्झर्व केलं नसेल, एक मार्केट प्लेस म्हणून तिथे एक जागा आहे. त्या मार्केट प्लेसमध्ये जर तुम्ही गेले आणि मार्केट प्लेसमध्ये जर तुम्हाला तुमचा प्रोडक्ट विकायचा असला, तर तुम्ही तिथे तुमचा प्रोडक्टचा फोटो टाकला, कुठल्या भागात त्याला विकायचं आहे तो भाग निवडला, तर तिथल्या भागामध्ये तो विकला जाऊ शकतो. म्हणजे फक्त प्रोडक्टच नाही, तुम्ही तुमचे डाळिंब असेल, आंबे असेल, आत्ताच्या घडीला खूप लोकांनी या या कोविडच्या लॉकडाऊनमध्ये या डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपलं उत्पादन विकलेलं आहे. कधी तुम्ही असं वेळ असेल तर तरी फेसबुकवरती खूप ऑब्झर्व करा, तिथे एक मार्केट प्लेस म्हणून असतं, तिथे जा आणि तिथे एक ऑप्शन असतो बाय किंवा सेल. तुम्हाला घ्यायचं असेल तर तिथं प्रोडक्टची रेंज लावलेली असते, तिथं तुम्ही बघू शकता, त्याची क्वालिटी तिथं त्यांनी दिलेली असेल. त्याचप्रकारे तुम्ही तुमचा प्रोडक्ट तिथे सेल करू शकताय. तुम्ही तुमचा प्रोडक्ट, त्याचे फोटो काढा, त्याची गुणवत्ता कशी आहे, काय ते कुठे अवेलेबल होईल, कधी सगळी त्यामध्ये माहिती दिली तर तो प्रोडक्ट आणि कुठल्या झोनमध्ये विकायचा, समजा तुम्हाला नगर भागामध्ये विकायचा, नाशिक भाग, तर तिथं तुम्ही तो जो एरिया दिला ना, फक्त तिथल्याच भागातल्या फेसबुक युजर्सला तो दिसतो आणि मग ते त्याच्यातनं तुम्हाला फोन करून ॲप्रोच करू शकता. मी आजकाल पेपरमध्ये खूप वाचलं आहे की व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांनी कलिंगड वगैरे खूप किंवा आंबे म्हणजे जे शेतकऱ्यांनी फेकून दिले तेही तिथं विकलेत. म्हणजे असे आहेत जे आजकाल शेतकरी खूप हुशार, म्हणजे भरपूर वेळा आम्ही कॉन्फरन्सेसमध्ये बघतो की शेतकऱ्यांचे असे काही क्वेश्चन्स असतात ज्यांचं म्हणजे सोल्युशनही काढणं म्हणजे एक कठीण गोष्ट जाते. इतकं ते आज पुढं चालले. नाशिक भागामधले शेतकरी बघा, सोलापूर भागातले शेतकरी बघा, खूप त्यांनी स्वतःला प्रोग्रेसिव्ह फार्मर बनवून घेतले या अशा प्रकारचे तंत्रज्ञान. आता हे सगळे प्रोसेसिंग करण्यामध्ये काही अडचणी आहेत, चॅलेंजेस आहेत, या मी थोड्याशा इथे दाखवल्या आहे. जसं कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल, जर स्वतःचा बाग असेल तर हा थोडासा नगण्य भाग आहे. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी अँड कॉस्ट ऑफ प्रोसेसिंग मशिनरी, त्या मशिनरींची अवेलेबिलिटी मी थोड्याशा दिल्याच आहे इथे, पण यांची अवेलेबिलिटी आणि कॉस्टिंग थोडासा इश्यू असू शकतो. किंवा इथे लेबरची मार्केटमध्ये अवेलेबिलिटी किंवा मार्केटिंग ऑफ सगळ्यात मोठा इश्यू आज म्हणजे आम्ही आजपर्यंत जे काही ट्रेनिंग घेतलं आहे, लोक जे कोणी एंटरप्रिन्युअर आहे शेतकरी हे प्रोडक्ट बनवायला तयार असतात, फक्त ते म्हणतात की सर आम्ही मार्केटिंग कशी करायची. जिथं गव्हर्नमेंट तुम्हाला जास्त म्हणजे आमचं इंटरव्हेन्शन तिथे कमी येतं, आम्ही शिकवू शकतो कसं करायचं, त्याच्यामध्ये कसं तुम्हाला मार्केट पर्यंत प्रोडक्ट आणायचं इथपर्यंत हे करू शकतो. पण मार्केटमध्ये उतरवणं आणि त्याचं ब्रँड बनवणं हे खरंच एक चॅलेंज आहे, हे मी पण मानतो. आणि त्याचं कम्प्लीट रिलेशन वगैरे असे काही चॅलेंजेस आहेत. थोड्याशा मी योजना इथे दाखवल्या आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजना, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगनी खूप वेगवेगळ्या योजना मार्केटमध्ये आणलेल्या आहेत. काही यातल्या चालू आहेत, काही पाईपलाईनमध्ये म्हणजेच काही दिवसांमध्ये सुरू होणाऱ्या आहे. याच्या थ्रू आपण ह्या ज्या योजना आहे याच्या माध्यमातून आपण आपला पायलट प्लांट, एक सेल्फ हेल्प ग्रुप आपण बनवू शकतो आणि त्या माध्यमातून आपण एक छोटासा प्लांट टाकू शकतो. मला मान्य आहे की या मशीनची कॉस्ट जास्त असल्यामुळे एकटा कुठलाही शेतकरी याच्यामध्ये पटकन इन्व्हेस्ट करेल किंवा हे अवघड आहे, पण ग्रुप केला, मी त्याचं एक उदाहरणही समोर पुढे सांगणार आहे. त्याच्यानंतर जे SC/ST सब प्लॅन, जे SC आणि ST BPL कॅटेगरीतले जे BPL दारिद्र्याशी खालचे जे लोक आहे यांच्यासाठी एक खूप चांगली योजना आहे. आमच्याकडेही आहे, ऑलमोस्ट पूर्ण भारतामध्येही. यांना त्या लोकांना स्किल डेव्हलपमेंटसाठी त्यांना फ्रीमध्ये ही सर्व ट्रेनिंग्स दिल्या जातात. त्यांना काही छोट्या छोट्या मशिनरीही दिल्या जाऊ शकतात, जसं मी मग असे हँड हेल्ड अरेल एक्स्ट्रॅक्टर दाखवलं. तर अशा काही म्हणजे SC/ST सब प्लॅन ऑलमोस्ट सगळे जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे तिथे हा प्लॅन आहे. त्यांच्याकडे फंड पण असतो आणि याच्या थ्रू ते जे मुलं आहेत, ते जे तरुण आहेत, ते हा प्लॅन घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये आपलं करिअर करू शकतात. तर हा झाला सर्व प्रोडक्ट बनवण्याचा भाग.
जर तुम्हाला तंत्रज्ञानासाठी जी सहाय्यता पाहिजे, जे टेक्नॉलॉजी असिस्टन्स म्हणतो आपण त्याला, ते कुठं भेटू शकतं? एकतर हे हा जो मी ॲड्रेस दिला आहे, जो पत्ता दिला आहे, हा आमच्या इन्स्टिट्यूटचा लुधियानाचा पत्ता आहे. तिथे फोन नंबर वगैरे दिला आहे. यातल्या बऱ्याचशा टेक्नॉलॉजी आमच्या इथे डेव्हलप झाल्या आहेत आणि NRC सोलापूरमध्येही झालेल्या आहेत. तर आमच्या इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ट्रेनिंगसाठीही इथे कॉन्टॅक्ट करू शकता. याच्या व्यतिरिक्त आपल्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना इझिली अप्रोचेबल नॅशनल रिसर्च सेंटर ऑन पोमोग्रेनेट जे सोलापूरला आहे, तिथे नक्की कधीही तुम्हाला चान्स भेटला तर नक्की व्हिजिट करा. तिथे एक प्रोसेसिंगमध्ये मी जसं ॲग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंगमध्ये शास्त्रज्ञ आहे, तसेच एक सिनियर सायंटिस्ट आहे निलेश गायकवाड सर. त्यांनी यातल्या भरपूर उत्पादनांवर काम केलं आहे. त्यांनी स्वतः भरपूर प्लांट्स लावलेले आहेत. ते तुम्हाला नक्की मदत करतील. याच्या व्यतिरिक्त राजस्थानमध्ये जोधपूर इन्स्टिट्यूट आहे, IIHR बँगलोर म्हणून मध्ये कर्नाटकमध्येही इन्स्टिट्यूट आहे. त्यांनीही मग अशी मी जे मशीन बनवलं ते त्यांनी बनवलं आहे. आता हे झालं की त्यांनी कुठे कुठे हे दिलं आहे, कुठे कुठे टेक्नॉलॉजी दिलेल्या आहेत याचं एक छोटंसं सगळ्या एंटरप्रेन्युअरची नावं मी इथे नाही दाखवू शकत आहे किंवा नाही आहेत माझ्याकडे. हे काही जे आहेत जसे GK1 फार्म फ्रेश, गिरीश वारे, TVK बेवरेजेस. या TVK बेवरेजेस यांनी सांगितलं की त्यांचा जो प्रॉफिट आहे महिन्याचा 1.8 लाख हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. म्हणजे 120 लाखाची त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, त्यांनी प्लांट लावला, 5 माणसं तिथं कामाला आहे, सेल्फ मार्केटिंग करतात आणि 15 लाखाचं त्यांचं मंथली टर्नओव्हर आहे आणि प्रॉफिट इतकं बनवलं आहे. यांनी NRC पोमोग्रेनेटमधूनच असिस्टंट घेतलं होतं. आणि नाशिक भागामध्ये बघा ही फक्त एक छोटीशी लिस्ट दिली आहे मी. अशा हजारो कंपन्या तुमचा प्रोडक्ट घेण्यासाठी रेडी आहेत. तर मला असं वाटतं की त्यांना प्रोडक्ट तुम्ही देण्यापेक्षा तुम्ही तुमचा ब्रँड डेव्हलप करणं हे जास्त उपयोगाचं राहील. आता ही गोष्ट मी मगाशीपासून बोलत होतो की अशी काही उदाहरणं आहेत जे फार्मर हेल्थ ग्रुपमधून बनले. त्यातलंच एक उदाहरण सह्याद्री फार्म हे नाशिकमध्ये 2003पासून यांनी एक्सपोर्टमध्ये एंट्री केली होती. 10 फार्मर होते फक्त हे. मग हळूहळू वाढत आज यांच्यापासून 400 ते 500 फार्मरचा ग्रुप बनला आणि सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी बनवली. आणि हे जे मशिनरी हे यांचे स्वतःचे पल्पिंग लाईन आहे, ऑपरेटर, IQ फ्रीजिंग, म्हणजे त्यांच्याकडे इतकं विकसित टेक्नॉलॉजी आहे. त्यांनी एवढ्या देशांना व्हिजिट करून तिथे ते एक्सपोर्ट करत आहे की जी विदेशातली टेक्नॉलॉजी आपण बोलतो की ते आपल्याकडे नाही, तशी टेक्नॉलॉजी त्यांनी तिथे डेव्हलप केली आहे. जर कोणाला संधी मिळाली नक्की नाशिकला जा. तिथे मी फोन नंबरही दिला आहे, कारण ते नेहमीच फार्मर्सला त्यांचा अप्रोच खूप पॉझिटिव्ह असतो आणि ते बोलवतात सुद्धा. आणि तुम्हाला एक संधी भेटेल की काय करू शकतो. ते सुद्धा 10च फार्मर होते, त्यांनी सुरुवात करून आज एक कंपनी बनली. अशी सुरुवात जर या डाळिंबाच्या उद्योगात झाली तर नक्कीच खूप चांगलं होईल. हे एक थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला. वेळेच्या अभावामुळे मी खूप जास्त इन्फॉर्मेशन नाही देऊ शकलो, परंतु हा माझा फोन नंबर आहे, हा माझा ईमेल ID आहे. याच्या व्यतिरिक्त मी मगाशी विविध संस्थांचे फोन नंबर तुम्हाला दिले. तिथं डाळिंबावरती काम झालेलं आहे. तिथं तुम्हाला नक्कीच याच्याबद्दल सहयोग टेक्नॉलॉजी असिस्टंट भेटू शकतं आणि ते तुम्हाला मदत याच्यामध्ये करू शकतात. या सर्व प्रक्रियेतून जर आता आगामी काळामध्ये एखादा जरी एंटरप्रेन्योर याच्यातून डेव्हलप होत असला तरी हे एक मी असं म्हणाल की याच्यामध्ये एक सक्सेस मी मानल की तुम्हाला स्कोप आहे, नाही असं नाही. मार्केटिंगला मला मान्य आहे की काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, परंतु सुरुवात तर कुठे ना कुठे करायला. म्हणूनच मी मगाशी हेमंत वागचौरे आणि विरसा सिंगजी जे इथले 65 ते 70 वर्षाचे बुजुर्ग त्यांचं उदाहरण दिलं. सुरुवात तर ही तुम्हाला करावीच लागेल. माझं जे व्याख्यान म्हणा किंवा जे चर्चासत्र आपलं तुम्ही ऐकून घेतलं याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. खास करून जमदाडे सर ज्यांनी मला ही संधी दिली, प्रदीप भोरसाहेब, संतोष गिरी सर, या सर्वांचे, आणि सर्वात महत्त्वाचे शेतकरी बांधव जे वेळात वेळ काढून हे सर्व ऐकताय आणि त्याच्यामधून नॉलेज घेण्याचा, एवढे प्रॉब्लेम मार्केटमध्ये असून लॉकडाऊन सिच्युएशनमध्ये नवीन शिकण्याची त्यांच्यामध्ये जिद्द आहे आणि त्यांच्या सगळ्यांचे मी मी धन्यवाद मानतो. आभार. थँक्यू.
एक दोन प्रश्न विचारण्यात आले की टेक्नॉलॉजी असिस्टंट, मी मगाशीच सांगितलं इथे टेक्नॉलॉजी असिस्टंटसाठी तुम्ही जे वेगवेगळे ॲड्रेस दिले होते तसेच मी जमदाडे सरांकडेही हे ॲड्रेस देईल, त्यांच्याकडूनही तुम्ही ते घेऊ शकतात. आणि मशिनरीसाठी योगदान गव्हर्नमेंटकडूनही काही स्कीम्समध्ये सबसिडी भेटते आणि काही ग्रुप्स जसं मी मगाशी सांगितलं SC/ST प्लॅनमध्ये त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट भेटू शकते आणि याच्यामार्फत आपण रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतो. धन्यवाद.